तर कसं काय मंडळी, मी तुमचा भाऊ धैर्यशील पाटील म्हणजेच मी पिलिवकर तुम्हा सर्वांचा आजच्या एका ब्लॉग मध्ये सन्मानपूर्वक स्वागत. तसं कामाचे आप माग असल्यामुळे ब्लॉग टाकायला जरा उशीरच झाला, पण तुम्ही आपली माणसं हे समजून घ्या. नवरात्र असल्यामुळे मी गेलो होतो तुळजापूरला. यात्रेचा पिरियड असल्यामुळे दुकानात मालाची रेलचेल होती, बऱ्यापैकी सगळा माल क्वालिटीचा हळदी कुंकू फक्त तुळजापुरातच बघायला मिळेल. आणि बाकीचं काय मिठाईच दुकानं, चुरमुरं खेळण्याचं दुकानं सगळीकडे सेमच असतात. आता जी गोष्ट फक्त तुळजापुरातच बघायला मिळते ना, अशी गोष्ट म्हणजे फक्त कवड्याच्या माळा, जी इतरत्र कुठेही बघायला मिळेल. नवरात्र असल्यामुळे गर्दी तर तुळजापुरात अफाट होती, पण आता आमचं टार्गेट होतं वाट काढत तसंच पुढं. इथं वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे यांना जाणारी कुठनं पण मधनच घुस, तसंच वाट काढत फायनली येऊन पोचलो प्रवेशद्वार. तरी इथं आल्यावर समजलं रात्रीची वेळ असल्यामुळे जरा गर्दी कमी. आता कॅमेरा फिरवतो, तुम्हीच मला सांगा गर्दी कमी आहे का जास्त आहे. गर्दीतनं वाट काढत आपण आतमध्ये जाण्याचा बराच प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न असफल झाला. आईसाहेबांची जी इच्छा नव्हती आपल्याला दर्शन द्यायची. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. ब्लॉग आवडला तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.